इरा पुन्हा भांडायचंय का? मला हाऊस नाहीये भांडायची. हॅलो हॅलो निखिल, निखिल ऐकू येतंय का? हॅलो आहे इरा, बोल बोल बोल. निखिल, अरे असं का करतोयस तू? तू माझे फोन उचलत नाहीयेस, मेसेजेसला रिप्लाय देत नाहीयेस. अरे मला त्रास होतोय. याच्या आधी आपण एक दिवस सुद्धा बोललो नाही असं कधी झालं नाहीये. आणि तू 2-2, 3-3 दिवस तू माझे फोन उचलत नाहीस. काय झालंय तुला? अरे मला खूप त्रास होतोय. तू असं का करतोयस हो इरा, होल्ड युअर हॉर्सेस. तुला हवं ते सगळं मिळेल, फक्त तुला माझं ऐकावं लागेल. कारण मी सिरियसली सांगतोय, गंमत करत नाहीये. काय ना, तू जेवढे डेस्परेट आहेस ना निखिलशी लग्न करण्यासाठी, तेवढाच डेस्परेट मी आहे अक्षराशी लग्न करण्यासाठी. कळतंय का तुला? मग करशील ना मदत माझी? ताई तू इथे आता? अक्षरा आली आहे का? ओ चल, आम्ही जेवायला थांबलो. तू पुढे, मी आले. कोण आहे इरा? मी आहे सांगू नको. कोण आहे म्हणजे? अगं फोनवर फ्रेंड आहे म्हणावं. फ्रेंड आहे? कोण फ्रेंड? ताई अगं ठीक आहे ठीक आहे. हो, ओरडू नकोस. जेवायला वाढलंय, आम्ही सगळे थांबलोय, लवकर ये. हो. हा बोला. गेली का ती? हो. कळलं का तुला इरा? मी जेन्युइनली म्हणतोय, मला खरंच तुझ्या ताईशी लग्न करायचंय. कारण माझं तिच्यावर प्रेम आहे ग. करशील ना मला मदत? मी प्रयत्न करते. आणि ऐक, तू मला मदत नाही केलीस ना तरी मी तुला मदत करणार आहे. कारण तू मला लहान बहिणीसारखी आहेस आणि तुझं चांगलंच व्हावं असंच वाटतं मला. थँक्यू. चल, काळजी घे. मी तुला नंतर कॉल करतो. हा दादा बोला. हा निखिल बाबा, काय काय कसं आहेस? ओके हो सगळं? हो मी ठीक आहे दादा. बरं ऐक की, जरा भेटूया काय? आत्ता? हा भेटूया की, जरा मस्तपैकी मिसळ बिसळ खाऊया. मी तुला म्हणलं होतं की येऊ गोताडा सुटेपर्यंत जरा वरच्यावर भेटत राहूया. पण मला सांग, आपण भेटल्यानंतर तू तुझ्या आई वडिलांसंग बोललास काय रे? म्हणजे नाही, अजून तरी नाही झालंय. बर आता टाइम आहे ना हो तुला? हा भेटून बोलूया, फोनवर नको. म्हणजे आता लगेच भेटायचंय का? हा लगेच भेटूया की सकाळ सकाळ. म्हणजे तू तुझी कामं करायला मोकळा, मी माझी कामं करायला मोकळा. बरं चालेल चालेल, भेटूयात. लोकेशन पाठव बघ, येतो बघ. हो पाठवतो. हा सर. ओमक्या भावा, चला कुठं? लोकेशन आलं, झांबगाला जाऊन येऊया. बरं. नग काढूस, ती अधिपतींचं वाटोळं करेल. अगं पण तू आहेस की, तू करशील समज नीट. गोष्टी आता हाताबाहेर जाऊ लागल्यात. असं काय बी म्हणणार नाही बघ. तू मनावर घेतलंस ना, समजा गुतडा सोडूशील बघ. आम्ही त्यासनी नाही थांबवू शकत. अगं जे थांबवता येत नाही ते स्वीकारावं बाई. स्वीकारायचं म्हणजे हारायचं, ते नाही होत आमच्याच्यानं. पोराच्या सुखाचा विचार कर बोय. त्योच करतोय आई, आम्ही त्योच विचार करतोय. ही मास्तरीन जर का अधिपतींच्या आयुष्यात आली नव, तर त्यांच्या डोसक्यावरती मीर वाटल. म्हणून तिला दूर करायची आहे. काही करून तिला त्यांच्या मनातून काढायची आहे. काढायलाच पाहिजे. आणि आम्ही ते करूच. मॅडम इथे आणखीन एक. कधी येणार?
पाठवले शिपायाला, येईलच इतक्यात. गुड मॉर्निंग मॅडम. ये अक्षता ये. अक्षरा. आम्हाला नाही आवडत. पण माझं नाव तेच आहे मॅडम. अक्षता काय वाईट आहे? वाईट नाही, पण ते माझं नाव नाहीये. काय फरक पडतोय? मला माझं नाव आवडतं. तू ठेवलंस काय तुझं नाव? नाही, माझ्या आई बाबांनी ठेवलं. मग ते त्यांना आवडतं असं म्हणलं पाहिजे ना. पण राहू दे. शिकलं म्हणजे सगळ्या गोष्टीत वितरून वाद घालायला पाहिजे असं नाही. चल. कुठे? चल म्हणलं की चालायचं. काय कुठं कधी विचारायचं नाही. पण मॅडम माझा क्लास आहे. बुडाला आज. नाही मॅडम, मुलांच्या परीक्षा आहेत. आधी तुझी परीक्षा तू दे. नाही, मग आम्ही कोण आहोत? तुम्ही तर आधारस्तंभ आहात. चल. काही झालंय का मॅडम? होणार आहे. काय? जे काय होणार आहे ते आमच्यात होईल. काय म्हणलं, काय आवडणार नाही मास्तरीन बाईसनी? मास्तरीन बाई के? अरे अक्षरा नाव आहे तिचं. तशी तुम्ही हाक मारत असणे. आमच्यासाठी मास्तरीन बाईच आहेत द्या. ऐकायला कसं वाटतं ते मास्तरीन बाई? तिला तरी आवडतं का? मला तर असं गाव म्हणल्या नाही जावा त्या की मला नाही आवडत म्हणून. मला नाही आवडत ते मास्तरीन बाई म्हणून हाक मारलेलं. आपण तुम्हाच नाही कुठं मास्तरीन बाई म्हणून हाक मारवली मी. जोक होता. पण रागू नका हो कमलराव. बरं जाऊ द्या. मुद्द्यावर या. काय मुद्द्यावर या. काय मास्तरीन बाईसनी काय आवडणार नाही? तू यामध्ये पडलेलं. कशामध्ये? निखिल आणि इराच्या प्रकरणात. का? तू बाहेरचा आहेस, परका आहेस, आणि अक्षराला बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवायला आवडतात. कळलं ना? ती घरचं बाहेर, बाहेरचा घरी असं मिक्स नाही करत. तुम्ही याच्यात पडलाय ते माहिती का त्यासनी? तुला काय करायचं याच्याशी? चालेल, सोडा. येऊ विषय हाल नाही. कमलराव, मी काय म्हणतो, सगळं जाऊ दे. कुठनं तरी चांगलं व्हावं, होय की नाही? तुमचा बी हेतू चांगलाच आहे. आपल्या दोघांनी बी चांगलंच करायचं आहे. उगाच कुठं वाद घालायचा. त्यापेक्षा यांच्या लग्नाच्या वरातीत नाचूया आपण दोघं. हा निखिल, याला मी गेली 2 वर्ष झाले ओळखतो. त्यांना नोकरी ना माझ्या ओळखीने लागली. याचा आई बाबा खूप रिस्पेक्ट करतात माझा. कळलं काय? आणि तुमचा काय? बर 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 काय चांगलं आहे की. माझं काहीच नाही. मग झालं तर तू या प्रकरणात नाही पडलेलंच बरं राहील मग, हो की नाही? आता पडलो घेऊ कमलराव. आता कुठं माघार घेता? मॅडम हे असं का बोलताय तुम्ही? काय झालंय? लय ताण नका घेऊ फुलपगारी. काय नाही करणार तुमच्या मास्तरनीला. आम्हाला फक्त बोलायचंय. मग इथे बोला की. मी जातो ना बाहेर. इथं नाही होणार. मॅडम, काही झालंय का? कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला? सांगितलं ना तुला, जास्त प्रश्न विचारू नकस. तुला आम्ही शेफ नेणार आणि शेफ आणणार. तू काय काळजी करू नकस. हे बरं आहे अधिपती तुझं. निखिलशी बोलणार मी, त्याला समजावणार मी, आणि उद्या त्याचं लग्न झालं तर सगळं क्रेडिट तू घेणार काय? नाही नाही, तुम्ही घ्या क्रेडिट. आपल्याला नको क्रेडिट बिडिट. एवढं काय घेऊन टाका. नाही, मला काही नको क्रेडिट वगैरे. नको. मग काय पाहिजे काय तुम्हाला? मला ते पाहिजे ना, ते मी मिळवेनच. तसं करा मग. बेस्ट आहे. झालं मग. अरे पण तुझा यात हस्तक्षेप नकोय मला.
हस्तक्षेप, इंटरफेअर काही नाही. कमलराव लगेच चिडतात राव. अरे चिडतो म्हणजे काय रे? मी तुला एवढं समजव, तुला कळतच नाहीये. दादा बरोबर बसा बसा, चहा घ्या, बसा जरा. हा बोलूया शांत. बघा पुरी बाई घाबरल्या, बघा लागल्या तुमच्याकडे. बसा हो, आपण एकाच गटात आहे, बसा शांतपणे बसून ठरवू. बसा. मी रिकामा नाहीये, कॉलेज आहे माझं. बर चहा तरी घ्या. ए राध्या, अरे तुला दिसत नाहीये का? चहा घेतलाय मी. अजून एक डाव घ्यायचा. त्याच्यात काय आपल्याकडे काय म्हणतात माहित आहे की नाही? बाईनं कुकवाला आणि मर्दानं चहाला नाही म्हणायचं नसते. हा बसा बसा हो, बसा. नको नको, मी निघतो. आणि निखिल, हा. तुला काय सांगितलं तर लक्षात दे ना नीट. हो दादा. निघतो मी. ए बस भावा, लय लोड घेऊ नको, बस. ओम सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम मित्राय नमः. ओम आदित्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम मित्राय नमः. अरे वा सुरुची, किती छान आवाज आहे ग तुझा. थँक्यू मॅडम, मला गाणं गायला खूप आवडतं. हो मॅडम, ही पुस्तकातल्या कविता वाचत नाही, गाते. तिचं ती चाल लावते. अगं सुरुची, तुला जर गायला आवडत असेल ना तर तू गाणं शिकलं पाहिजेस. तुला माहितीये गाण्यामध्ये, म्युझिक मध्ये माणसांना एकत्र आणण्याची क्षमता असते. मॅडम, मला खरंच शिकायचंय गाणं गायला. मग तर तू सारेगमप लिटिल चॅम्प्स बघायलाच पाहिजे. काय बघायला हवं? अगं 9 ऑगस्ट पासून आपल्या झी मराठीवर बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता सारेगमप लिटिल चॅम्प्स सुरू होत आहे. आणि तुम्हाला माहितीये तिथे परीक्षक कोण आहेत? कोण? सुरेश वाडकरजी. पावसा पाण्याचं लवकर येत जावा घरला. कामात एका अडकलो तो, म्हणताना लेट झाला. कुठं गेलता? होतो जरा बाहेर होतो. बाहेर म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर? नाही हो, इथं गंगावेश. कशाला गेलता? काम होत. काय काम आणि कुणाकडे गेलता? मित्राकडे गेलतोय का, काम होत. कोण मित्र? आहे नवीन आहे, तुम्हाला माहित नाही, नवीन आहे. नाव काय मित्राचं? नाही म्हणजे तुमचा कुठला मित्र असला तर सांगता तुम्ही आमासनी. ह्यो कोण मित्र जो आमासनी माहित नाही? आत्ताच ओळख झाल्या. हा पण नाव गाव काही असेल की? नाही तुम्ही एवढं तपशीलवार, एवढं काय 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 विषय असं का विचारालाय? आमासनी माहित असावं म्हणून विचारलो. काय नाव काय मित्राचं? निखिल म्हणजे. निखिल म्हणजे मास्तरनीच्या बहिणीचं ज्याच्याशी लग्न ठरलंय तोच ना? तुम्हाला कसं कळलं? आमासनी सगळं माहित आहे. तुम्हाला असं वाटतं की आमासनी काही माहित नाही. तुम्ही का भेटताय त्याला? म्हणलं की काम होतं. काम नाही, तुम्ही त्यांचं लग्न जुळवण्यासाठी भेटताय ना? व हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाही. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतोय, तुम्ही त्याच्यात पडू नका. का नको पडू? कारण तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे. ते त्यांचा गुतडा सोडवतील की तुम्ही तुमचा गुतडा सोडवा. माझा काय गुताडा? तुमच्या लग्नाचा गुतडा? नाही ठेव माझा. मी तुम्हाला म्हणलंय आई साहेब, मी परत आता तेच काय सांगू. तुम्ही निर्णय दिला की मी लगीन करणार, नाहीतर जे चाललंय तसं चालू दे. सरकार, तुमचा फोन लागत नाही. काय?
कॉलेज मास्तरांचा फोन आलता. ते म्हटलं तुमच्याशी बोलायचं आहे, तर 10 मिनिटात येतो म्हणले. कमळ, हा तेच. ठीक आहे, आले की घेऊन ये त्यांना. जी सरकार. ताई ताई थांब ना, सांग ना काय झालं. कसलं काय? अगं निखिल भेटला ना तुला? अगं हो इरा, मला घरात तरी येऊ दे. ताई सांग ना. मी सांगते तुला नंतर. ताई तू बस इकडे. अगं ताई सांग ना प्लीज, निखिल भेटला का? काय म्हणाला? माझ्याबद्दल काही तक्रार केली का त्याने? इरा अगं हो थांब, किती प्रश्न. निखिल नाही भेटला मला. काय नाही भेटला? त्याला काहीतरी काम होतं, बिझी होता तो. आज नाही जमलं, उद्या भेटू म्हटला. हेच हेच प्रत्येक वेळी हेच करतो. उद्या उद्या म्हणून कधीच फोन करत नाही. अगं असं नाही होणार परत परत इरा. अगं तुला नाही माहिती त्याचं वागणं. म्हणजे तो मुद्दामून टाळतोय ताई आपल्याला. का पण असं? अगं मी भेटले ना की लग्नाचा विषय काढते आणि मग तो कॉल्स उचलत नाही, मेसेजेसना रिप्लाय देत नाही, असंच करतो तो. मला वाटलं तो तुला भेटून स्पष्ट सांगेल एकदाचं काय ते, पण नाही. कुठला काय भेटला तो तुला? एक मिनिट, तुमच्या लग्नाबद्दल त्याचं काय म्हणणं आहे? ताई त्याने मला स्पष्टपणे सांगितलंय, जर तुझ्या ताईचं लग्न झालं नाही तर आपलं लग्न कधीच होणार नाही. जर तुझ्या ताईचं लग्न झालं नाही तर आपलं लग्न कधीच होणार नाही. नाही नाही नाही, तू बोलू नकोस तिच्याशी. काय? मी सांगतोय ते ऐक. अरे पण का? मी सांगितलं ना, भेटू नकोस, बोलू नकोस. सांग तिला जमणार नाही म्हणून. अरे पण दादा, अक्षराताईशी मी असं नाही वागू शकत. अरे निखिल, तुला तुझ्या आई वडिलांना राजी करायचं आहे ना? हो ना? मग मी म्हणतोय तसं कर, नाहीतर इरा की आई बाबा हात पेट सोडवत तुला बसावं लागेल. अरे पण दादा, अक्षराताईला भेटून तिचं म्हणणं काय ते तरी ऐकून घेतो. अरे ती काय म्हणणार आहे? माझ्या बहिणीला करून दे, दुसरा काय. बरं मला सांग, तुला लग्न करायचं आहे का आता? तूच आता म्हणालास ना की नको करू म्हणून. नाही नाही, मी नाही म्हणालो तसं. मी तुला विचारतो की तुला आता लग्न करायचंय. तू म्हणशील तेच. व्हेरी गुड. मग मी म्हणतोय तसंच कर. अरे निखिल, तुला आत्ताच पुढे तरी एवढी चांगली नोकरी लागली, हो की नाही? मग त्यावर फोकस कर ना. कशाला उगाच लग्नाचं धोंड बांधून घेतोस गळ्यात? निखिल अरे मी आहे ना, होईल सगळं ठीक. तू काही काळजी नको करू. पण हा अक्षराला मात्र भेटू नकोस हा. आणि तिचाच कॉल आला तर तिला सांगून टाक की जमणार नाही म्हणून. आणि जर तू तिला भेटलास तर आपलं नातं संपलं म्हणून समज. तुझ्या आई बाबांना काय सांगायचं ते मी बघतो. नाही नाही, आई बाबांना नको घेऊ याच्यात. आधीच बाबांना बरं नसतं. ठीक आहे, मग अक्षराचा फोन आला की सांग की जमणार नाही म्हणून तुला भेटायला. आणि हो, ते फोनचं रेकॉर्डिंग मला पाठव. येतो मी. पगार देतोय, काटछाट करून 35,000 तुझ्या हातात येत असेल, बरोबर? हो बरोबर, पण तुम्ही का विचारत आहात? कळल, ते बी कळल. बस 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 दादा, इथेच इथेच. घे साईडला घे गाडी. घेतो घेतो. थँक्यू दादा. तुझी गाडी नीट करतो मी, जा.
दादा खरंच नको, मी करून घेईन ना रिपेअर. लोड घेऊ नको रे, जा तू बिंदास कामावर लवकर जा, वेळ करू नको जा. थँक्यू थँक्यू. ऑफकोर्स. पोरी गरिबी आम्ही पाहिली आहे. आमची आई 4 घरची धुनी भांडी करायची, स्वयंपाकाची कामं करायची. आम्ही बी जायचो तिच्या मदतीला. ते समजा करून आम्ही शाळेला जायचो. तर शाळेतले पोरं चिडवायची आम्हासनी, म्हणायची आली धुनी भांडीवाली आली, धुनी भांडीवाली आली. आम्हाला लई वाईट वाटायचं, पण पोरं खिकी हसायची. मधल्या सुट्टीत आम्हासनी डबा आणून द्यायची, म्हणायची घे डबा धुवून दे आणि हे 4 आणे घे. आम्हाला लई वाईट वाटायचं. आम्ही जाऊन त्या बाथरूम मध्ये एक दिवस रडत होतो, तर त्यांनी बाहेरनं कडीच लावून घेतली. त्या वेळेला आम्हाला ते शिक्षण नाही, छळ वाटला, छळ. सोडून दिलं आम्ही ते शिक्षण. ओंक्या, हे पोरग तसं चांगलं आहे हा. हो रे बाबा. तर ह्याच्या बाईकचा आणि बायकोचा हे दोन्ही विषय हार्ड आहेत, ते सोपे गेले पाहिजे. हो. चला चला आपण चला. अगं आई, असं का बोलतेस तू? काय झालंय तुला? तुला काय झालंय रा? हा, तू का अशी वागतेस मला सांग बरं. सारखी चिडचिड करत असतेस. नीट खायचं नाही, प्यायचं नाही, झोपायचं नाही. आणि काय ग, त्या निखिलची सारखी भांडण करत असतेस. काय सारखं भांडण? नेहमी आपलं त्याच्या मागे लागायचं. थोडी थांब इरा, थोडी मोकळीक दे त्याला. हे बघ आई, निखिल मला मुद्दामून टाळतोय ह्याचा त्रास होतोय मला. याआधी सगळं चांगलं चाललं होतं, पण ताईचं लग्न मोडलं आणि माझ्या आयुष्याची घडी विस्कटली. काही घडीबिडी नाही विस्कटलीये. अभ्यासावर फोकस कर, इंजिनिअरिंग पूर्ण कर. घडी विस्कटली म्हणे. सारखा स्ट्रेस घेऊ नकोस आणि आजारी पडू नकोस. हा, हे घे कपडे ठेव आत कपाटात. आपलं स्ट्रेस येतो, हे होतं ते होतं. हा बोला. इरा, भेटू शकते? आता इरा, कपडे ठेवले नाही. अगं सोनिया, बोल ना. काय आज सबमिशन करायचंय? कोणी आहे का बाजूला? हो हो. अगं फोनवर नाही बोलता येणार मला. भेटून बोलूया. अहो सॉरी, मला नाही भेटता येणार. मला आई नाही पाठवणार बाहेर. कम ऑन इरा, तू काय लहान आहेस का आता? आई नाही म्हणाली म्हणून घराच्या बाहेर नाही पडायला. अगं लग्नाचं वय तुझं, थोडं घराच्या बाहेर पड, डोकं मोकळं होईल जरा. किती दिवस घरात बसणार आहेस? आणि हा, बर ठीक आहे, मी कळवते तुम्हाला तसं. भेटच. थोड्या वेळात माझा लंच टाइम होणार आहे, तेव्हा भेटूस. ये कॉलेजच्या इकडे. आमच्या पोराचे हाल होऊ लागलेत. तू आम्हास ती सून म्हणून चालणार नाही हे चांगलंच ठाव आहे त्यासनी. पण तरी बी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करणं जमन झालंय बघ त्यांना. आम्ही त्यांना तुझा हात धरू देणार नाही. आणि तू काय त्यांची पाठ सोडणार नाहीस. आई म्हणून काय करायचं आम्ही आता? आमच्या पोराच्या डोसक्यात गेलेली प्रेमाची नशा उतरली पाहिजे. त्यात आमचा फायदा आहे आणि आमचा फायदा करण्यात तुझा बी काहीतरी फायदा व्हावा म्हणून तुला सांगतोय. घे पैसे, जा घरी
घरी येणाऱ्या लक्ष्मीला कधी बी नाही म्हणू नये. वास्तू तथास्तू म्हणते. आणि माणसं येतील ना येतील पोरी, पण पैसा नक्की कामाला येतो. घे. काय म्हणलीस तू? मदतीचं मोल मी पैशात करत नाही. मग आम्ही काय करू? तुझे पाय धरू? नाही, त्यानं तुला बरं वाटणार असेल ना तर आमच्या पोराच्या सुखासाठी आम्ही ते बी करू. नाही नाही मॅडम, अहो तुम्ही असं का बोलताय? असं काही बोलू नका तुम्ही प्लीज. मग काय पाहिजे तुला? का आमच्या पोराच्या सुखाच्या आड येतेस तू? मॅडम, मी असं काही केलेलं नाही आणि करणारही नाही. आम्हाला तू त्यांच्या आयुष्यात नगायस. जा तू. आम्हाच त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. तुम्हाला त्यांचं लग्न व्हायला हवंय का मी जायला हवंय? तू गेल्याशिवाय त्यांचं लग्न कसं होणार? हो पण आमच्यात फक्त मैत्री आहे मॅडम. असं त्यांना नाही ना वाटत. ठीक आहे, त्याबद्दल मी बोलेन त्यांच्याशी. बोलून हा गुताडा सुटत नसतो, तो तोडून सोडावा लागल. मी अधिपतींची मैत्री नाही तोडणार मॅडम. काय मैत्री मैत्री लावलेस ग तू? हा, काय सोनं लागले काय मैत्रीला? हे मैत्री बित्री असं काही नसतं. नवरा बायकोचं नातं खरं असतं. काय अर्थ नाही मैत्रीला आणि काय भविष्य बी नाही. ऐक आमचं पोरी, हे घे आणि त्यांच्या आयुष्यातून बाजूला हो. त्यांना दिसू नगस, बोलू नगस, भेटू नगस. दूर हो त्यांच्या आयुष्यातून. नाही जमणार मला. सॉरी. आणि ह्या एवढ्या पैशासाठी तर. एवढ्या म्हणजे तुला अजून पाहिजे काय? हा, एवढं पुरं नाही. लाव, तू बोली लाव. तुला काय पाहिजे? पैसा अडका, सोनं नाणं, जमीन जुमला, तुला काय पाहिजे ते सांग. तू सांग, हवं तर आपण लिखापडी करू. तुझ्या आई बाबा तरी सुखात राहतील. हा, माझे आई वडील सुखातच आहेत मॅडम, कारण त्यांचं सुख पैशात नाहीये. आमच्याकडे पैशाची श्रीमंती नसेल, नाहीच आहे, पण विद्येची श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती आम्हाला सुखाने जगायला पुष्कळ आहे. आमचं म्हणणंच हे आहे मॅडम की सगळ्या गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत. सगळं विकत घेता येतं पोरी, फक्त तुम्हाला भाव करता आला पाहिजे. नाही मॅडम, नाही. तुम्ही माझ्या आणि अधिपतीच्या मैत्रीचा भाव नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. कारण पैसे देऊन तुम्ही आमचं नातं विकत घेऊ शकत नाही मॅडम. हा, बोल. अक्षो, काय म्हणाला का भुवनेश्वरी मॅडम? काही नाही. काय नाही? मग कशासाठी बोलवलं होतं? मी घरी येऊन सांगते ना आई. सगळं ठीक आहे ना अक्षू? काळजी करण्यासारखं काही नाही ना ग बाळा? नाही. हा, बरं तू घरी येणार आहेस का शाळेत जाणार आहेस परस्पर? नाही, घरीच येते. हा, ये मग. तू इरू पण आली नाहीये अजून. आली नाही म्हणजे कुठे गेली ती? काहीतरी सबमिशन आहे कॉलेजचं म्हणाली मला. अगं आई, तू कशाला पाठवलंस तिला? ऐकते का हल्ली ती? काही बोलायला गेलं की चिडते. बरं, किती वेळ झाला जाऊन? अगं बराच वेळ झालाय. केव्हाची गेलीये ती? ठीक आहे, मी तिच्या कॉलेज जवळच आहे, तिला घेऊनच येते घरी. तू काळजी करू नको. हा हा हा, घेऊन ये तिला. आणि ना अक्षू, तिला ना आता समोर बसवून समजून सांगायला हवंय बरं का, की म्हणावं आता कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे ना, मग अभ्यासाकडे लक्ष दे जरा. सारखं आपला निखिल 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 करत नको बसू म्हणा. खूप झालं ते निखिल प्रकरण. मी बोलते तिच्याशी. हो, घेऊन ये तिला घरी. हा, हो हो, ठेवू? ठीक आहे, ये. बाय. अगं आपण दोघे ना एकाच बोटीतले प्रवासी आहोत हिरा. तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. हा, फक्त ना थोडा स्पीड लाव. आणि तुझं आणि निखिलचं जुळून देणं ना माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. हा, पण ह्या वर्षी नाही तुमचं. तू आधी परीक्षा वगैरे दे, मग बघू आपण. हा, आणि आमचं झालं की तुमचं होणारच. 100% गॅरंटी आहे.
ताईचा फोन आहे. हो काय? रिसिव्ह कर आणि स्पीकरवर टाक. अगं मला तिचा ना आवडत ऐकायचं. हॅलो हॅलो इरा. हा बोल ताई. हा तब्येत कशी आहे ग? हा थोडं बरं नाही वाटत आहे. मग कशाला गेलीस तू बाहेर? अगं आता घरात बसून तरी काय करणार ना. अगं आराम करायचा ना. अगं मला बसून बसून कंटाळा आला होता. आई म्हटली तुझं सबमिशन आहे कॉलेजमध्ये. हा हो. हे बघ मी तुझ्या कॉलेजच्या जवळच आहे. तुला पिकअप करायला येते मी. हा झालं का सबमिशन? नाही. काय? नको येऊस. काय अजून झालं नाही? माझं अजून सबमिशन नाही झालंय. बर ठीक आहे मी तिथे तुझी वाट बघते. नको नको तू जा. अगं इरा तुला बरं नाहीये ना. तुला माझी गरज आहे. मी थांबते तिथे. ताई प्लीज मला ना लहान मुलीसारखं ट्रीट करू नकोस तू. इरू ताई अगं तू जा ना. मी येते घरी. अगं पण मी तुझ्या कॉलेज जवळच आहे. नको नको प्लीज तू हो पुढे. मी येते. सांग की कुठे गेलतीस? अगं ताई बोल की कुठे गेलतीस? तू गोडाऊनला गेलतीस का? मला सांगायचं तरी की ग ताई. हे समज सांगायला तू कोण आहेस? अगं ताई मी भन आहे तुझी. मग वाग तशी. मालकीन बनू नगस. अगं ताई तू असं का बोलायलीस? काय काम आहे तुझं? हा काय काम आहे? बोल पटशिरी. ते कॅश लागणार होती. आधीच्या कॅशचा हिशेब दिलास? नाही पर देते की. आधी हिशेब मग रोकड. वय पर ताई वाढीव कॅश गुंडांना वाटत फिरतेस. नसते धंदे करतेस. आधी हिशेब दे आमासनी. आणि एक घरला आले आले आमच्या डोसक्याला तक तक करू नकस. माणसाला जरा दम घेऊ दे. हा नाही ये तू. हा झालंय सगळं आता काय राहिलं नाही. हा हा
मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नाही, दुखावलं वगैरे जात नसतोय मी, पण तुमचं जे काय असेल ते तुमच्या बरोबर मास्तरिंग बाई. मला असं वाटत नाही की शिक्षण नसल्यामुळे माझं काय अडतंय. हेच मला पटत नाही तुमचं. अहो नको पटू दे, राहू दे. कुठे तुम्हाला माझ्या संग आयुष्य काढायचं आता. तुम्हाला राग आलाय, रागबीक काय नाही. मग वाईट वाटलं का? कसं आहे, तुमचा एक मुद्दा आहे ना, तसा माझा बी एक मुद्दा आहे. अहो मग सांगा ना तुमचा मुद्दा. शिक्षणानं काही सगळं होत नसते मास्तरीन. माणसानं आगीचा शोध लावला तेव्हा काय तो शिकला होता? त्यानं तो डोसक्यानं लावला ना. ताजमहाल बांधला तेव्हा ती कारागीर कुठे गेली ती शिकायला? डोसक्यानंच गेलं ना सगळं काम. अहो पण प्रगती प्रगती बिगती सगळी डोसक्यानं झाली, शिक्षणानं नाही. एवढं शिक्षण महत्वाचं असतं तर आधी माणूस शिकला असता, मग त्यानं आगीचा शोध लावला असता. तसं नाही झालं. जंगलात राहत होता ना आधी माणूस. स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड फेकून मारायचा असतोय. तो दगड फेकून मारायला काही शिक्षण नाही, डोसकं वापरलं त्यानं. अहो पण आता जंगलात राहत नाही ना आपण. पण माणूस म्हणून डोसक्यापेक्षा काही शिक्षण मोठं होत नाही ना. मी तेच म्हणतेय, तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते अधिपती. तेच कसं लय वेगळं बोलताय तुम्ही. आम्ही शिकलेलं नसून मी तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, आणि तुम्ही शिकून सवरून तुम्ही काय करताय? एक असं कमी लेखायचा प्रयत्न करताय समोर. पण तो हेतू नव्हता माझा अधिपती. माझा एकच मुद्दा आहे. हा, एवढं बोलताय आणि म्हणताय एकच मुद्दा आहे. काय मुद्दा आहे तुमचा? माझा मुद्दा हा आहे की आपल्यात काहीही साम्य नाहीये.